हेलो गाय देखो ना गाय देखो ना। अबे तू है कौन तू? हमारा शकल बुरा है तो क्या हुआ, फोटो में तो अच्छा दिखता हूँ। तर तुम्ही बघू शकता आता ग्रीन व्हॅली वॉटरफॉल वन ऑफ द बेस्ट, म्हणजे बऱ्यापैकी तर आहेतच म्हणायचं. आता आपली लागणार आहे कसं आहे, कारण की आपल्याला लेहवरती चढायचं आहे. आपली काय अभ्यास आहे तर आपण म्हटलं बघूया पण कसं चढतोय, कारण की हे पूर्ण असा ट्रॅक आहे आणि मी विथ रायडिंग जॅकेट भाई का आता काय करायचं तुम्हाला दाखवतो मी पूर्ण. एक प्रकारे सगळं घेऊन कसं आहे. आता मला हेल्मेट वेअर करला नाही 100%, कारण की हा पुढचा जो पॉईंट आहे की नाही हा, तर त्या पोरांना चालाय पण येणार आणि पूर्ण असं वरतीपर्यंत आहे. विथ मी माझा कॅमेरा आणि ह्या सगळ्या गोष्टी मी करू जाऊ शकत नाही. तर मी एक काम करू शकतो, माझ्या हेल्मेटला हा जो DJI ॲक्शन कॅमेरा आहे तो लावू शकतो आणि तुम्हाला दाखवू शकतो की ट्रॅक आणि हा जो डोंगर चढणं कसा आहे दाखवतो. वेट भावान वेट तुम्हाला सगळं प्रकार दाखवतो. खाली आता वॉटरफॉल इथनं आपण आता आलो, पण हा जो वरती चढायचा आणि खाली उतरायचा जो ट्रॅक आहे तो ऑसम आणि माइंड ब्लोईंग, म्हणजे आणि खतरनाक पण बोलू शकते, कारण की इथं धरायला काहीच नाही आणि असा पूर्ण हा वरतीपर्यंत रोड गेलेला आहे. तर तुम्हाला दाखवतो आता कसं चढायचं आणि कसं उतरायचं, कारण की काहीच नाही बघ, काहीच सपोर्ट भाई. एक गलती सॉरी काशी झाली आपल्या मराठी भाषेत. पण आपण जर खरंच ह्याच्यावर काहीतरी ट्रॅक किंवा काहीतरी केला असला तर 100% तुम्ही विजिट करा ग्रीन फॉल. सॉरी गाईज, ग्रीन फॉल काय ग्रीन फॉल नाही रे भाई साहब, मला बोलने का कुछ और है और कुछ और. मी मगाशी तिथनं हिथं उडी मारणार होतो, म्हणजे तिथनं उतरणार होतो आणि जर हिथं जर आला असतो तर हे तुम्ही बघू शकताय डायरेक्ट घसरून डायरेक्ट वाटरफॉल. भाई रुकने का नहीं किधर भी, डायरेक्ट सीधा इधर से आने का और सीधा वाटरफॉल. इसलिए देख के आणि दम तरी एवढा लागतो की नाही. भाईचं वजन वाढले रे म्हणून असं झालेलं आहे, नाहीतर तुम्हाला का नाही प्रॉपर येऊ दिला असा. आता हे तुम्ही बघू शकताय धरला वगैरे काहीच एनी सपोर्ट. मगाशी काय आलं तिथनं इथं पाय ठेवला आणि आता उतरू कसं मी खरं. पण आता मला वाटलं इकडे गेलं तर इकडं कुठं काय जागा आहे, त्यामुळे मी इथं पाय ठेवला, इथनं पाय घसरला आणि इथं पण पाय घसरला आणि बरोबर मी दगडला असं पाय ठेवला, म्हणजे मी स्पायडरमॅन झालतो मगाशी तरी. तर असं इथे स्पायडरमॅनच व्हायला लागते, कारण की जर सुंदर नजारा बघायचा झाला तर तुम्हाला स्पायडरमॅन व्हायला लागणार. स्पायडरमॅन प्लस अरे देख मैं कहाँ देख रहा हूँ, देख भाई देख कहाँ देख रहा हूँ, मैं ऊपर जाने का अपने को भाई साहब. हे असा ट्रॅक आहे भाई नो. हे आम्ही पन्हाळा गडावरती करतो, जेव्हा ते खाली आम्हाला उद्यानमध्ये जायचं होतं तेव्हा आम्ही लहानपणी असं हे करायचो. पण आता भाई ही जरा श्वास घेतो, उंकी भरली. पण हा जो समोरचा व्ह्यू आहे तो खतरनाक आहे, कसलं वाटतंय खरं. पण हे खरं पण डेंजर आहे खरं. मग की तिथून वरते अजून वरते आहे, वरतून खाली यायचं, इथनं परत इकडे गेला तर काशी, इकडे घेऊन गेला. आपला जो कॅमेराचा आपलं स्टोरेज फुल झालं ते पण आपण आता हे केलेलं आहे. तर आपण आता हे असं स्पायडरमॅन व्हायचं आहे. थांब भाई कुणीकडं इकडं का बघतो आपण भाई. हे असं इथं पाय ठेवायचं, इथं हात ठेवायचा, इथे असं ठेवायचं आणि वरती पण बघायचं थोडंफार. अरे मी म्हणतोय भाई साहेब खाली पोरी पण आहेत आता. आणि
एवढ्या जाड बुरी आहेत की नाही भाई. सॉरी कोणाला असं जज करणं नसतं किंवा असं बोलायला नसते, पण त्या भरपूर जाड आहेत. आणि हे आता चढणार कसं त्या काहीतरी म्हणजे कुठं काय क्रेन ब्रेन काय काय कुठं मला जे माहिती नाही किंवा दुसरी कोणी वाट नाही, पण नाही हा फक्त एकच वाट आहे. ह्या वाटेतनंच त्या मुली पण आल्यात. आणि एक तरी पोरगी एवढी जाड आहे आणि भाई सब सांग काय का आता दिदी काय करताय का माहिती. सॉरी दिदी तुमच्या हेल्थबद्दल मी बोललो इथं, पण मला तुम्हाला कुठलाही हेतू नाही की माझा तुम्हाला वाईट म्हणायचा. पण तुम्ही येणार कसं आता भाई. माझी फाटलेली मी एवढा कटकळ असून पण नाही एवढा कटकळ नाही भाई, मी पण जरा जाडच आहे, पण माझी तिथं फाटलेली. आणि जर मी जर इकडे गेलो असतो का नाही मग पूर्ण मी सपला विषय. आता काय सांगायचं. आणि हे असा ट्रॅक आहे तर तुम्ही बघू शकताय मित्रांनो. मस्त मजा आहे, बघण्यासारखं भरपूर आहे. भरपूर म्हणजे एकच वॉटरफॉल आहे, पण तुम्ही पावसाळ्यात तिकडे कधीच येऊ नका. आला तर ऑफ सीझनलाच या. तर असा हे पूर्ण ट्रॅक आहे आणि पूर्ण रिस्की म्हणजे रिस्की आहे भाई. कारण की धरायला काहीच नाही, काही नाही धरायला. आणि मी तरी घालून आले सगळं 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 वेअर करून आले, त्यामुळं काय विषय नाही. आता इकडं पण गेलं तर बोंबाबोंब आहे, इकडं पण गेलं तर बोंबाबोंबच आहे. हां जरा नो डोगरी जरा रस्ता चोलेला. हां थोडंफार आपल्याला पण कन्नड येते, त्याच्यामुळे आपण बोलू पण शकतो यांच्यासोबत. थोडीच काळजी घ्या सगळ्यांनी, कारण की वॉटरफॉल परत परत बघताय. हो तिथे लोक आहेत पण कसं आहे जरा रिस्क आहे. फक्त खाली उतरताना जरा सांभाळून, कारण की पाय स्लिप होतं. बरोबर आहे, पण आता लईच आहे. त्याच्यानं तुम्ही मस्तपैकी हापाप चड्डा घालून आहे म्हणून भारी आहे तुमचं. आम्ही पॅन्ट घालून आलो आहे, त्यामुळे मग आहे. तर हे पूर्ण हां वेट मैं आपको बताऊँ, मेरा यूट्यूब चैनल है डेविड आराइजर. हाँ हाँ कोल्हापूर. ओके थँक्यू. फक्त सरळ जावा, शिस्तात जावा, कारण की पाय स्लिप होतात. असं इथनं खाली ट्रॅक आहे, पण भाई काय सांगू नका. जरा शांत होतो, कारण की तो भरपूर आहे रे खाली, भरपूर आहे, डीप आहे खाली. तर ह्या लोकांशी पण बोललो, त्याच्यामुळे जरासं वाघाला जरा जास्त दम लागला आहे. म्हणून दाखवतो कसं वरती चढायला. अरे भाई इथं आणि आहे हे असं चढायचं भाई. साप वाघाला अजून लई लांब जायचं आहे, कारण की वाघ आला आहे 100 किलोमीटर लांबनं फक्त हा धबधबा बघण्यासाठी. कारण की दर रविवारी आपलं काहीतरी असतेच. फक्त याच्यावर कधी ब्लॉग टाकला नाही मी, किंवा व्हिडिओ टाकले नाहीत. टाकल्यात ते पण फक्त सॉन्ग. अजय सिंग भाई सब कसला लांब राहणार रे, मृत्यू वाटतं वाघ आता. गाईज या धबधब्याचं नाव आहे ग्रीन फॉरेस्ट वॉटरफॉल. हे आपल्याला म्हणजे कोकणात इकडं गोवा नाही म्हटल्यावरती 175 किलोमीटर आहे. पण जो येत्याला रोड आहे तो विषय हार्डच आहे, कारण की असं फील होते की आपण कोकणात चाललो आहे. आणि हे पण काय वाईट आहे, बेस्टच आहे, एकदम बेस्ट. फक्त येताना चड्ड्या घालून या. माझ्यासारखं पॅन्ट आणि शूज घालून आला तर विषय खलास, कारण की पॅन्टेत आपल्याला चालता येत नाही, सपला विषय. तर हे असं दगड आहेत मस्तपैकी लाल लाल. चिराजी विटा म्हणता येईल आपल्याला, नाही चिराजी विटा त्या. अरे अजून केवढा लांब आहे. मगाशी मी येताना सगळं होतं आहे का, मी वॉटरफॉल बघितल्यानंतर माझी बुद्धी बस झाली का काय. पण गाईज सगळ्यात जास्त तरी मला काळजी त्या 4 पोरींची लागल्या, कारण त्या पोरी तुम्हाला नंतर कळलंच, किंवा नंतर व्हिडिओमध्ये मी दाखवल्यावरती होईल भाई कसं येणार त्या. या वाघाचीच फाटल्या. काय मी लई दिवस झालं चाललो नाही म्हणून असं झालं काय माहिती. आपल्याला सवय लागली ना गाडी घ्यायची,
इकडं फिरायचं तिकडं फिरायचं झालं. त्यात आणि वाघाने गेला सोलो ट्रॅव्हलिंग, त्याच्यामुळे वाघाला काही कळना. वाघ आता जरासं बसणार आहे. वाघाची जिरली. वाघाला फिरायचं होतं निसर्ग, कोकण आणि चिमण्यांचा किवकवाट. 2 मिनटं आपण कोणतरी आपल्याला वर्ण बोललं त्यांची गाठ वाटायची. म्हणणारे असा मुद्रावस्थेत का बसला आहे. वेट गाईच वेट. जरासं श्वास घेतो, कारण की हा तुम्ही ट्रॅक बघू शकताय दमाचा पाक. तर इस्कट विल्ल्या झाल्यात गाईज सॉरी. भरपूर इथं ब्रेक घेतला आहे. तर आपण आता इथनं उठ्या, कारण की वरतून कोणते पडले तर म्हणणार हा कोण आहे बुवा जो जंगलात तपस्या करायला आला आहे, ते पण इथं. चला तर पण वॉटरफॉल एकदम बेस्टच आहे. तुम्हाला नंतर व्ह्यू दाखवतो, कारण की निळं पाणी वरनं धबधबा पडायला आहे. आणि मी काय चुकलो काय वाट बाई, चुकलो काय बाई, चुकलो वाटतं वाट. मग अशी मी इथनं हललो नव्हतो. तरी पण आपण एक्सप्लोअर करूया, कारण की आपण एक रायडर आहे. रायडर कुठल्या पण गोष्टीला सामोरे जाऊ शकतो आहे आणि तो जाणार पण नाही. हाच वाट आहे. कसं वाट केलं तरी. आणि हुडकून कोणी काढला धबधबा एवढा ऑस्लॉडिक. असं धरायचं हे पण भारी आहे. मुळा आहे भाई. जंगल में शेर बागों में मोर. तर असं आपण लोळू शकतोय, पण हे झाड मजबूत आहे तेवढं, पण आपल्या मस्ती जाणार नाही. वेट. तर मी आता काढला आता हेल्मेट. तर तुम्ही वाघाची दशा बघू शकता. वाघ हारलाय. वाघ जिंदगीत ना हारलाय. तर आमच्या बाबाने कधी रायडिंग जॅकेट घालून